हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतो आहे का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतो आहे का? ओके, तर आपण स्टार्ट करूया. आज नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत. सोपा आहे टॉपिक, बेसिक अकाउंटिंग रेशिओज. तर मी तुम्हाला नोट्स पाठवलेले आहेत, तर मी आपला PDF ची स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? हॅलो, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर रेशो म्हणजे काय? आपण 12वीला रेशो बघितलं होतं, प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2, 2:1. तर हा रेशो असतो. तर इकडे रेशो म्हणजे काय? नेमकं एक गोष्ट, एक टूल त्याला म्हणता येईल, ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की एखादी गोष्ट कंपनीची चांगली आहे का खराब आहे. तर त्याला रेशो म्हटलं जातं, अकाउंटिंग रेशो. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला कळतं कंपनीची परिस्थिती काय आहे, कंपनी आपल्याला प्रॉफिट व्यवस्थित पुढे देऊ शकेल की नाही. तर या गोष्टी सगळ्या रेशोनी कळतात. तर इथे काय म्हटलं आहे? रेशो इज अ मॅथमॅटिकल रिलेशनशिप बिटवीन टू इंटर रिलेटेड व्हेरिएबल्स. म्हणजे आपण मॅथ्समध्ये शिकलो एक्स आणि वाय, त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. म्हणजे एक्स हा वायच्या डबल आहे, वायच्या तिप्पट आहे, हे त्यांच्यामधलं रिलेशन आहे. तर रेशो म्हणजे एक मॅथमॅटिकल रिलेशन एक्सप्रेस केलं जातं दोन व्हेरिएबल्समधलं, एक्स आणि वाय. पुढे इट इज अ प्रोसेस ऑफ डिटरमायनिंग, इंटरप्रिटेटिंग अँड प्रेझेंटिंग न्यूमरिकल रिलेशनशिप ऑफ आयटम्स अँड ग्रुप्स ऑफ आयटम्स इन फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे काय की प्रत्येकाचं एकमेकांशी काय रिलेशन आहे. जसं सेल्स आणि ग्रॉस प्रॉफिट आहे. आपण समजा 50,000 रुपये ग्रॉस प्रॉफिट कमवला आणि 2 लाख रुपये आपले सेल्स आहेत. तर 2 लाख सेल्सवरती आपण 25% प्रॉफिट कमवतो. 50,000 हे 2 लाखाचे 25% आहेत, म्हणजे आपण प्रॉफिट किती कमवला? 25%. तर हे 25% एक रिलेशन आहे. कशाचं? सेल्सचं ग्रॉस प्रॉफिट बरोबर असणारं जे रिलेशन आहे ते 25% आहे. तर किंवा एखादा ग्रुपचं असतं. आता आपण फिक्स ॲसेट्स म्हणतो. फिक्स ॲसेट समजा जे लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर वगैरे आपल्याकडे समजा 1 कोटीचे फिक्स ॲसेट्स आहेत. समजा 1 कोटीचे फिक्स ॲसेट्स आहेत आणि आपण सेल केला 10 लाखाचा. म्हणजे जे फिक्स ॲसेट्स आहेत ते आपल्या सेल्सच्या दसपट आहेत. फिक्स ॲसेट्स काय आहेत? ते सेल्सच्या आपल्या दसपट आहेत. आलं लक्षात? तर असं सगळं रिलेशनशिप आपल्याला कळतं. म्हणजे आयदर ग्रुपचं किंवा एखाद्या आयटमचं दुसऱ्या आयटम किंवा दुसऱ्या ग्रुपबरोबर काय रिलेशन आहे हे आपल्याला कळतं. तर अकाउंटिंग रेशोज आर नथिंग बट द रेशोज दॅट कम्पेअर्ड ऑन द बेसिस ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय फायनान्शियल स्टेटमेंट. आता फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर याच्यात जी इन्फॉर्मेशन मिळते त्यानुसार आपण काय करतो? एका आयटमची कंपॅरिझन दुसऱ्या आयटम बरोबर करतो, किंवा एका ग्रुपची कंपॅरिझन दुसऱ्या ग्रुप बरोबर करतो, किंवा आयटमची कंपॅरिझन ग्रुप बरोबर, ग्रुपची कंपॅरिझन आयटम बरोबर आपलं आपण करत जातो. आता जे मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला, फॉर एक्झाम्पल इफ द ग्रॉस प्रॉफिट ऑफ द बिझनेस इज ₹5,000, 5,000 ग्रॉस प्रॉफिट आहे, आणि रिव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स म्हणजे सेल्स, रिव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स म्हणजे सेल्स हे 50,000 आहे. तर 50,000 सेल करून आपण 5,000 रुपये ग्रॉस प्रॉफिट कमवला तर 10% आपण ग्रॉस प्रॉफिट हा 10% कमवतो. इट कॅन बी सेड दॅट ग्रॉस प्रॉफिट इज 10%, 5,000 अपॉन 50,000 into 100 ऑफ द रिव्हेन्यू ऑफ ऑपरेशन. दिस रेशो इज टर्म ॲज ग्रॉस प्रॉफिट रेशो. तर याला आपण काय म्हणतो? ग्रॉस प्रॉफिट रेशो. तर असे जे काही रेशोज आहेत
जे आपण इकडे अभ्यास करणार आहोत, म्हणजे फॉर्म्युला आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत, त्या सगळ्या रेशोजना आपण म्हणतो रेशो ॲनालिसिस. तर आपण म्हणतो रेशो ॲनालिसिस. रेशो ॲनालिसिस इज अ प्रोसेस of drawing meaningful interpretation from the calculated ratio and taking decisions based on the same. म्हणजे रेशो ॲनालिसिस नेमकं काय, ती त्याच्यावरनं आपण महत्त्वपूर्ण अर्थ काढत असतो आणि त्या अर्थांना समजून आपण डिसिजन घेत असतो. आलं लक्षात? तर रेशो ॲनालिसिस इज अ अकाउंटिंग टूल utilized in analysis, interpreting the various items in financial statement and reporting in understandable terms to it use. म्हणजे काय, त्याचा ॲनालिसिस करणे, त्याच्यानंतर त्याचं इंटरप्रिटेशन करणे सोप्या भाषेमध्ये, आणि जेणेकरून जे युजर्स आहेत त्याचा वापर करू शकतील. नंतर मायझर जो ऑथर आहे, explain it as ratio analysis is a study of relationship among various financial factors in a business. अनेक फायनान्शियल फॅक्टर्सच्या रिलेशन बद्दलचा जो स्टडी आहे त्याला आपण काय म्हणतो, रेशो ॲनालिसिस. रेशो ॲनालिसिस इज अ सिस्टमॅटिक यूज ऑफ ratios to interpret the financial statement in order to determine the performance and financial condition of business enterprises. म्हणजे तो एक सिस्टमॅटिक स्टडी आहे जेणेकरून आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंटचा अभ्यास करता येतो आणि या फायनान्शियल स्टेटमेंटच्या अभ्यासावरून आपण काही डिसिजन्स घेऊ शकतो. नंतर द टर्म अकाउंटिंग रेशो रेफर्स टू अ न्यूमरिकल रिलेशनशिप, म्हणजे काय आकडा आहे, between the two components, items, variables of the financial statement. Ratio analysis can be performed on historical financial information or prospective financial information. Historical म्हणजे काय, जो काळ होऊन गेलेला आहे त्याच्या बेसिसवरती किंवा इन फ्युचर जो येणार आहे त्याच्या बेसिसवरती आपण माहिती लोकांना देऊ शकतो. Ratio analysis is based on the fact that a single accounting figure by itself may not communicate any meaningful information, but when expressed as a relative to some other figure, it may definitely provide some significant information. म्हणजे एक नुसती आपण अमाऊंट घेतली की सेल्स आपले 10 लाख आहेत, तर ती एवढी माहिती आपल्याला पुरवत नाही. पण असं जर म्हटलं की आपण त्याच्यावरती 25% प्रॉफिट कमवला तर ती माहिती आपल्याला उपयोगी आहे. म्हणजे 10 लाखाच्या सेल्सवरती 25% प्रॉफिट कमवतोय म्हणजे आपण 2.5 लाख रुपये प्रॉफिट कमवला. आता ही माहिती आपल्या कामाची आहे, मिनिंगफुल आहे. 10 रुपयाचा सेल करून आपण 2.5 लाख प्रॉफिट कमवला, तर ही माहिती महत्त्वाची आहे. त्याच्या रेशो ॲनालिसिस इज नॉट रिस्ट्रिक्टेड to comparing different number from the balance sheet, income statement and cash flow statement. तर इकडे आपण काय करतो की बॅलन्स शीट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, अजून एक स्टेटमेंट असतं कॅश फ्लो स्टेटमेंट, त्याच्यातल्या आयटमशीच फक्त कंपॅरिझन करत नाही, तर आपण कंपॅरिझन याची पण करतो की मागच्या वर्षीचे जे आयटम्स आहेत त्यांची तुलना या वर्षीच्या आयटम्स बरोबर करतो. नंतर अजून आपल्यासारख्या जर दुसऱ्या काही बिझनेस असतील, दुसऱ्या काही फर्म्स असतील तर त्यांच्या आयटम्स बरोबर पण आपण करतो. म्हणजे बंधनच नाही आहे की फक्त तुम्ही बॅलन्स शीट, P&L अकाउंट, कॅश फ्लो स्टेटमेंट याच्याच आयटमशी तुम्ही एकमेकांशी रिलेशन्स जोडा, त्याच्यात फक्त नाही ठेवलेलं आहे. तर तुम्ही मागच्या वर्षीचा पिरियड, या वर्षीचा पिरियड त्याच्या आयटम्समध्ये कंपॅरिझन करू शकता. अजून दुसऱ्या बिझनेसचे जे आयटम्स असतील त्यांच्याबरोबर आपल्या बिझनेसशी कम्पेअर करू शकता. तर एवढ्या सगळ्या गोष्टी रेशोमुळे पॉसिबल होतात. नंतर पुढचा जो पॉईंट आहे एक्सप्रेशन ऑफ रेशो, म्हणजे रेशोचे प्रकार किती आहेत. अकाउंटिंग कॅन बी एक्सप्रेस इन एनी ऑफ द फॉलोइंग फॉर्म. आता त्याचे प्रकार काय काय, सगळ्यात पहिला आहे प्युअर. प्युअर म्हणजे आपण काय म्हणतो, जसं आता आपण 12वीला शिकलो
प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2, 2:1 तो प्युअर फॉर्म आहे, सगळ्यात पवित्र फॉर्म आहे प्युअर रेशो. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे पर्सेंटेज. आपण जेव्हा म्हणतो ग्रॉस प्रॉफिट 25% आहे, सेल 2 लाखाचा केला, त्याच्यावरती 50,000 रुपये प्रॉफिट कमवला, तेव्हा आपण ती टक्केवारी सांगतो. त्या टक्केवारीला आपण काय म्हणतो पर्सेंटेज. इट इज रेशियोज कॅन बी एक्सप्रेस इन पर्सेंटेज फॉर्मॅट सच ॲज 10%, 40% एक्सेट्रा. नंतर टाइम्स. आता टाइम्स म्हणजे काय असतं की समजा आपण एक लॉट घेतो, एक लॉट समजा 10 लाखाला घेतला. आता तो 10 लाखाचा लॉट आपण 6 महिन्यात आपला संपतो, परत 6 महिन्यांनी दुसरा लॉट घेतो, तो 6 महिन्यात संपतो. म्हणजे असा आपण दोनदा टर्नओव्हर केलेला आहे, तर त्याला टाइम्स म्हणतो. द रेशियोज आर एक्सप्रेस इन नंबर ऑफ टाइम्स अ पर्टिक्युलर फिगर इज ॲज कम्पेअर्ड टू अनदर फिगर. म्हणजे आपण टर्नओव्हर कितीला करतो, किती वेळा करतो, त्याला टाइम्स म्हटलं जातं. आणि दुसरं असतं फ्रॅक्शन. फ्रॅक्शन तर तुम्हाला माहिती आहे 4/5, 2/3, 3/4. तर हे सगळे फ्रॅक्शन आहेत, तर त्याच्या स्वरूपात रेशो असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट ऑब्जेक्टिव्ह वगैरे मी तुम्हाला व्हिडिओ लेक्चर पाठवीन. ऑब्जेक्टिव्ह अँड टेजेस हे सगळे मी तुम्हाला व्हिडिओ लेक्चरमध्ये पाठवीन. लिमिटेशन्स पण व्हिडिओ लेक्चरमध्ये पाठवीन. आता आपण डायरेक्टली स्टार्ट करूया. लिमिटेशन्स वगैरे सगळे व्हिडिओ लेक्चर्समध्ये मी तुम्हाला पाठवतो. टाईप्स ऑफ रेशियोज, हां इथनं स्टार्ट करूया आपण. बाकी हे सगळे मी तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्समध्ये पाठवू. तर आता देर इज अ 2 वे क्लासिफिकेशन ऑफ रेशियोज. तर रेशियोचं जे वर्गीकरण आहे, क्लासिफिकेशन आहे, ते 2 प्रकारे आपण करू शकतो. पहिलं म्हणजे ट्रेडिशनल क्लासिफिकेशन, जे परंपरागत चालत आलेलं आहे, आणि दुसरं फंक्शनल क्लासिफिकेशन. असे 2 प्रकार आहेत. आता द ट्रेडिशनल क्लासिफिकेशन has been on the basis of financial statement which the determinants of ratio belongs. म्हणजे कुठून ते पर्टिक्युलर आयटम्स किंवा ग्रुप घेतले, तर ते जर समजा दोन्ही आयटम्स आपण बॅलन्स शीटमधनं घेतले तर त्याला आपण बॅलन्स शीट रेशो म्हणतो. दोन्ही आयटम्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधनं घेतले तर त्यांना प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रेशो म्हणतो. एक आयटम बॅलन्स शीटमधनं घेतला, एक आयटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून म्हटला, त्याला कॉम्पोजिट रेशो म्हणतो. त्याला काय म्हणतो? कॉम्पोजिट रेशो. ठीक आहे. तर आता ते आपण बघूया. ऑन द बेसिस द रेशियोज आर क्लासिफाईड. कशी क्लासिफाय करतो? पहिले प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रेशो. तर जो ग्रॉस प्रॉफिट रेशो मी तुम्हाला सांगितला, ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. 50,000चा प्रॉफिट आहे, 50,000चा ग्रॉस प्रॉफिट आहे, 2 लाखाचा सेल आहे. तर 50,000 ग्रॉस प्रॉफिट आणि सेल 2 लाख हे ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधनं मिळतात. मग त्यांना आपण काय म्हणतो? त्या रेशोला आपण म्हणतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रेशो. तर वेन रेशो इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द 2 व्हेरिएबल्स विच आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस ओनली. तर ते दोन्ही जे व्हेरिएबल्स आहेत ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधनंच घेतो. नंतर इट इज नोन ॲज प्रॉफिट अँड लॉस रेशो. त्याला आपण नाव काय दिलं आहे? प्रॉफिट अँड लॉस रेशो असं नाव दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल द रेशो ऑफ ग्रॉस प्रॉफिट टू रेव्हेन्यू. जो रेशो आहे ग्रॉस प्रॉफिट टू रेव्हेन्यू, तो ग्रॉस प्रॉफिट रेशो आहे. नंतर पुढचा प्रकार आहे बॅलन्स शीट रेशो. आता बॅलन्स शीट रेशो म्हणजे काय? दोन्ही आयटम्स आपण बॅलन्स शीटमधूनच घेतलेले आहेत. वेन अ रेशो इज कॅल्क्युलेटेड by taking both variables from balance sheet, it is classified as balance sheet ratios. तर त्याच्यात आपण जो शिकणार आहोत सगळ्यात स्टार्टिंगला, तो एक करंट रेशो. आता करंट रेशो म्हणजे काय? याच्यात करंट असेट्सला आपण करंट लायबिलिटीजनी डिवाइड करतो. आता करंट असेट्स कोणते? जे एका वर्षाच्या आत कॅशमध्ये कन्वर्ट होणार आहेत, त्याला आपण करंट रेशो म्हणतो. ओके. किंवा करंट ॲसेट्स म्हणतो. आता कॉम्पोजिट रेशो म्हणजे काय? एक आयटम्स आपण घेतला बॅलन्स शीटमधनं, एक आयटम घेतला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधनं. फॉर एक्झाम्पल आपण समजा 2 कोटी कॅपिटल इन्व्हेस्ट केले, तर कॅपिटलची इन्फॉर्मेशन कुठून मिळते? बॅलन्स शीटमधनं. कॅपिटलची इन्फॉर्मेशन कुठून मिळते? बॅलन्स शीटमधनं. आणि 2 कोटीवरती आपण समजा
2 कोटीवरती 60 लाख रुपये प्रॉफिट कमवला, 2 कोटीवरती किंवा 1 कोटीवरती 60 लाख प्रॉफिट कमवला, 1 कोटीवरती 60 लाख प्रॉफिट कमवला, म्हणजे आपण 60% प्रॉफिट कमवतोय. आपण किती टक्के प्रॉफिट कमवतोय? 60%. आता याच्यात काय, एक आयटम जो आहे कॅपिटलचा तो आपल्याला बॅलन्स शीटमधनं मिळाला. कॅपिटल 1 कोटी आहे, तो आयटम कुठनं मिळाला? बॅलन्स शीटमधनं मिळाला. आणि 60 लाखाचा प्रॉफिट झाला, हा आयटम कुठनं मिळाला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधनं मिळाला. तर त्याला काय म्हणतो आपण? कॉम्पोजिट रेशो. पुढे फॉर एक्झाम्पल द रेशो ऑफ क्रेडिट रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स टू ट्रेड रिसेबल, म्हणजे याच्यात काय दिलं आहे? क्रेडिट सेल्स जे उधारी आपण वर विकतो त्याचं रिलेशन ट्रेड रिसेबल म्हणजे डेटर्स बरोबर. तर सेल्स आणि डेटर्स, तर सेल्स P&L अकाउंटमधनं मिळतं आणि डेटर्स ॲसेटमधनं मिळतं. त्याला आपण काय म्हणतो? डेटर्स टर्नओव्हर रेशो म्हणतो किंवा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स टू ट्रेड रिसेबल. तर आपण पुढे डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर त्याच्यात कसं, सेल्स घेतला तुम्ही P&L अकाउंटमधनं आणि ट्रेड रिसेबल डेटर्स घेतला तुम्ही बॅलन्स शीटमधनं. इट मस्ट बी रिकॉर्ड दॅट बेसिक पर्पज ऑफ अकाउंटिंग इज थ्रो लाईट ऑन द फायनान्शियल परफॉर्मन्स अँड फायनान्शियल पोझिशन. तर याचं सगळ्याचं ऑब्जेक्ट काय? एवढं आपण सगळं जे करतो त्याचं ऑब्जेक्ट आहे आपल्या फायनान्शियल परफॉर्मन्स, प्रॉफिटॅबिलिटीवरती प्रकाश टाकणे आणि फायनान्शियल पोझिशनवरती जाणून घेणे, हे असं असतं. ॲज वेल ॲज चेंजेस ऑकरिंग इन अ फायनान्शियल पोझिशन. शिवाय जे काय चेंजेस होतात आपल्या फायनान्शियल पोझिशनमध्ये ते पण आपल्याला कळतं. ॲज सच द फंक्शनल क्लासिफिकेशन. तर आता हे आपण काय बघितलं? ट्रेडिशनल क्लासिफिकेशन. आता जे फंक्शनल क्लासिफिकेशन आहे तर ते आपण बघूया. बेस्ड ऑन पर्पज फॉर विच. आता फंक्शनल क्लासिफिकेशन म्हणजे काय? आपण तो पर्टिक्युलर रेशो कशासाठी कॅल्क्युलेट करतोय? ऑब्जेक्ट काय? काय जाणून घ्यायचं आहे? तो रेशो कॅल्क्युलेट करून काय जाणून घ्यायचं आहे त्याला आपण म्हणतो फंक्शनल क्लासिफिकेशन. त्या ऑब्जेक्टला आपण म्हणतो फंक्शनल क्लासिफिकेशन. तर पहिला प्रकार आहे लिक्विडिटी रेशो. तर लिक्विडिटी रेशो म्हणजे काय? अर्जंटली तुमच्याकडे किती पैसे आहेत की जेणेकरून तुमची समोरची जी लायबिलिटी आहे ती तुम्ही पे करू शकता, त्याला आपण काय म्हणतो? लिक्विडिटी किंवा शॉर्ट टर्म सॉल्वन्सी असं आपण म्हणतो. तर टू मीट इट कमिटमेंट बिझनेस नीड लिक्विड फंड्स. म्हणजे आपल्याला बिझनेसनं जर आपलं कर्ज जर पे करायचं असेल तर आपल्याला पैसा पाहिजे. पैसा म्हणजे लिक्विड फंड्स. द ॲबिलिटी ऑफ द बिझनेस टू पे द अमाऊंट ड्यू टू स्टेक होल्डर्स ॲज अँड वेन इट इज ड्यू is known as liquidity, and ratios calculated to measure it are known as liquidity ratio. तर आता तर लिक्विडिटी रेशो आपल्याला काय सांगतं की आपली ॲबिलिटी आहे की नाही, आपल्याला पैसे पे करायची ॲबिलिटी आपल्याकडे आहे की नाही, हे आपल्याला लिक्विडिटी रेशो सांगतो. दे आर इसेन्शियली शॉर्ट टर्म इन नेचर. तर ही जी लिक्विडिटी असते ही शॉर्ट टर्म असते. नंतर पुढचं आहे सॉल्वन्सी रेशो. सॉल्वन्सी रेशो म्हणजे काय की कंपनी किती आपली स्थैर्य आहे, म्हणजे कंपनी समोरच्या माणसांचे आपल्याला आयुष्यभर दीर्घकाळ आपल्याला रिटर्न्स देऊ शकेल की नाही, दीर्घकाळ आपल्याला रिटर्न्स देऊ शकेल की नाही, तर तिला आपण सॉल्वन्सी म्हणतो. सॉल्वन्सी ऑफ अ बिझनेस इज डिटरमाइंड बाय इट्स ॲबिलिटी टू मीट इट्स कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन टुवर्ड्स स्टेक होल्डर्स, particularly towards external stakeholders, and the ratios calculated to measure solvency position are known as solvency ratio. म्हणजे आपली कंपनी किती स्थिर आहे हे जाणण्यासाठी जे रेशो काढले जातात तिला आपण म्हणतो सॉल्वन्सी रेशो. दे आर इसेन्शियली लॉंग टर्म इन नेचर. तर हे लॉंग टर्म इन नेचर असतात. वरचे जे लिक्विडिटी रेशो असतं ते शॉर्ट टर्म असतात. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी ऑर टर्नओव्हर रेशोज. तर ॲक्टिव्हिटी ऑर टर्नओव्हर रेशो जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण एवढे कॅपिटल टाकून आपण प्रॉफिट किती कमवला,
तर त्याला आपण काय म्हणतो, ॲक्टिव्हिटी ऑर टर्नओव्हर रेशो. दिस रेफर्स टू द रेशो दॅट आर क्लासिफाईड फॉर मेजरिंग द एफिशियन्सी ऑफ द ऑपरेशन्स ऑफ बिझनेस बेस्ड ऑन इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. तर हे कशासाठी कामाला येतं, आपण आपली एफिशियन्सी आपल्याला कळते की आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत ते किती स्ट्रॉंग आहेत की जेणेकरून आपण कंपनीला प्रॉफिट मिळवून देऊ शकतो. आता हेन्स दीज आर ऑल्सो नोन ॲज इफेक्टिव्ह रेशोज. तर त्यांना दुसरं नाव आहे इफेक्टिव्ह रेशोज. आता आपण एक एक रेशो डिटेलमध्ये शिकूया. तर पहिला जो प्रकार आहे लिक्विडिटी रेशो. तर लिक्विडिटी रेशो किंवा शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी यांचा एकच मिनिंग आहे. लिक्विडिटी और शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी मीन्स ॲबिलिटी टू पे इट्स शॉर्ट टर्म लायबिलिटीज. म्हणजे लॉंग टर्म कुठली लायबिलिटी असते, कर्ज. कुठले जर समजा कर्ज पे करायचं असेल तर ती लॉंग टर्म लायबिलिटी आहे. कर्ज जर पे करायचं असेल तर ती लॉंग टर्म लायबिलिटी आहे. आणि जर एखादा खर्च एका वर्षाच्यात पे करायचा आहे तर ती शॉर्ट टर्म आहे. तर लिक्विडिटी और शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी मीन्स ॲबिलिटी ऑफ द बिझनेस टू पे इट्स शॉर्ट टर्म लायबिलिटीज. म्हणजे कंपनी किती तयार आहे त्याचे इमिजिएट पेमेंट करण्यासाठी. तर त्याला काय म्हणतो आपण, लिक्विडिटी रेशो. इनॲबिलिटी टू पे ऑफ शॉर्ट टर्म लायबिलिटीज अफेक्ट्स इट्स क्रेडिटेबिलिटी ॲज वेल ॲज इट्स क्रेडिट रेटिंग. तर आपण जर समजा आपल्या शॉर्ट टर्म लायबिलिटीज पे करू शकत नाही तर आपल्या क्रेडिटिबिलिटीवरती प्रश्नचिन्ह पडतात आणि आपलं क्रेडिट रेटिंगवरती प्रॉब्लेम येतो. कंटिन्युअस डिफॉल्ट ऑन द पार्ट ऑफ द बिझनेस लीड्स टू कमर्शियल बँक्रप्सी. म्हणजे जर समजा कंटिन्युअस आपण लोकांचे पैसे पे केले नाही तर आपण दिवाळखोर होऊ शकतो. इव्हेंच्युअली सच कमर्शियल बँक्रप्सी मे लीड टू इट्स सिकनेसेस अँड डिझोल्युशन. तर असं सारखं जर व्हायला लागलं तर आपली कंपनी सीक होऊ शकते, आजारी पडू शकते आणि कंपनी डिझॉल्व होऊ शकते. म्हणजे कंपनी आपल्याला बंद करायला लागू शकते. शॉर्ट टर्म लेंडर्स अँड क्रेडिटर्स ऑफ अ बिझनेस आर व्हेरी मच इंटरेस्टेड टू नो इट्स स्टेट ऑफ लिक्विडिटी बिकॉज ऑफ देअर फायनान्शियल स्टेट. तर शॉर्ट टर्म लेंडर्स जे आपल्याला कमी टाईमसाठी जे कर्ज देतात तर त्यांना ही आपली पोझिशन जाणून घ्यायची असते की त्यांनी दिलेलं कर्ज आपण नियमित भरू शकतो, त्यांचं पेमेंट नियमित आपण वेळेला भरू शकतो की नाही हे बघणं त्यांचं काम असतं. बोथ लॅक ऑफ सफिशियंट लिक्विडिटी अँड एक्सेस लिक्विडिटी इज बॅड फॉर द ऑर्गनायझेशन. म्हणजे जास्त लिक्विडिटी पण खराब, एक्सेस लिक्विडिटी पण कमी लिक्विडिटी पण खराब आणि जास्त लिक्विडिटी पण खराब आहे. तर आता लिक्विडिटी रेशो कोणते कोणते आहेत ते आपण बघूया. पहिला आहे करंट रेशो. तर आता मी याचं जे डिटेलमध्ये जे एक्सप्लेनेशन आहे त्याचं मी तुम्हाला व्हिडिओ लेक्चर पाठवेन. आता मी तुम्हाला फक्त काय सांगेन, त्याचा फॉर्म्युला सांगेन, त्याचा फॉर्म्युला काय आणि कसं सॉल्व करायचं. तर पहिला आहे करंट रेशो. तर करंट रेशोमध्ये काय येतं, करंट ॲसेट्स येतात आणि करंट लायबिलिटीज येतात. तर करंट रेशो इज द वन ऑफ द बेस्ट नोन मेजर ऑफ शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी. हा एक चांगला मेजर आहे शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सीचा. त्याला आपण शॉर्ट टर्म लिक्विडिटी पण म्हणतो. इट मेजर्स वेदर द करंट ॲसेट्स इन द बिझनेस आर सफिशियंट टू पे करंट लायबिलिटीज. म्हणजे आपल्या ज्या करंट लायबिलिटीज आहेत ज्या इमिजिएट पे करायच्या आहेत त्या आपण पे करू शकणार आहे की नाही करू शकणार आहे. तर करंट ॲसेट्समध्ये काय येतात, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक डेटर्स कॅश, पहिलं तर ते येतं. नंतर रिसिएबल, बिल्स रिसिएबल, लोन्स अँड ॲडव्हान्सेस अँड डिस्पोजेबल इन्व्हेस्टमेंट. आता डिस्पोजेबल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, जे एका वर्षाच्या आत आपण परचेस करतो आणि सेल करतो तर ते डिस्पोजेबल इन्व्हेस्टमेंट आहे. नंतर खाली करंट लायबिलिटीज आहे. करंट लायबिलिटीजमध्ये काय येतात, क्रेडिटर्स येतात, शॉर्ट टर्म लोन, बँक ओव्हरड्राफ्ट, कॅश क्रेडिट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस, डिव्हिडंड पेएबल. तर आपण काय करतो, करंट ॲसेटच्या टोटलला करंट लायबिलिटीजनी डिवाइड करतो, आपल्याला करंट रेशो भेटतो. द मेन क्वेश्चन
this ratio addressed to is, does your business have enough current assets to meet the पेमेंट शेड्यूल ऑफ इट करंट डेप्स. म्हणजे आपल्याकडे करंट असेट सफिशियंट आहे का करंट लायबिलिटीज पे करण्यासाठी, याचं उत्तर आपल्याला करंट रेशो देतो. डेप्स विथ अ मार्जिन ऑफ सेफ्टी फॉर पॉसिबल लॉसेस इन करंट असेट्स. म्हणजे आपल्याकडे अजून थोडीशी मार्जिन आहे का, जेणेकरून जर पुढे काय लॉस झाला तो आपण तो भरून काढू शकतो. नंतर अ जनरली एक्सेप्टेबल करंट रेशो इज 2:1. एक सर्वसाधारणपणे जो करंट रेशो स्वीकारला जातो तो 2:1 आहे. बट वेदर ऑर नॉट अ स्पेसिफिक रेशो इज सॅटिस्फॅक्टरी डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द बिझनेस अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ करंट असेट्स अँड करंट लायबिलिटीज. म्हणजे एखादा रेशो सॅटिस्फॅक्टरी आहे की नाही हे आपल्याला कशावरनं कळतं, त्या बिझनेसच्या नेचरवरनं आणि त्यांच्याकडे असणाऱ्या करंट असेटच्या कॅरेक्टरिस्टिक्सवरनं. ओके, तर आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करूया. सोपा प्रॉब्लेम आहे. यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट करंट रेशो फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. तुम्हाला करंट रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. ही इन्फॉर्मेशन घेऊन तुम्हाला काय काय दिलं आहे. इन्व्हेंटरीज म्हणजे स्टॉक, ट्रेड रिसिवेबल, ॲडव्हान्स टॅक्स पेड, कॅश अँड कॅश इक्विवलेंट. तर इथपर्यंत हे करंट ॲसेट्स आहेत, त्यांची टोटल घ्यायची तुम्हाला. आणि पुढे ट्रेड पेएबल आणि शॉर्ट टर्म बॉरिंग्स हे करंट लायबिलिटीज आहे, तर त्याला तुम्हाला भाग द्यायचा आहे. तुम्हाला करंट रेशो काढता येईल. तर आपण आता स्टार्ट करूया. मी तुम्हाला एक्सेलची फाईल शेअर करतो. ओके, सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. पहिला प्रॉब्लेम, त्याच्यात आपल्याला करंट रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. तर करंट रेशोचा जो फॉर्म्युला आहे, करंट ॲसेट्स अपॉन करंट लायबिलिटीज.
तर हा फॉर्म्युला आहे, करंट रेशो इक्वल टू करंट ॲसेट्स अपॉन करंट लायबिलिटीज. आता करंट ॲसेट्समध्ये काय काय येणार? करंट ॲसेट्समध्ये इन्व्हेंटरी, ट्रेड रिसिबल, ॲडव्हान्स टॅक्स आणि कॅश अँड कॅश इक्विवलेंट. तर त्याचे डायरेक्ट अमाऊंट घेतल्यात तरी चालेल, नावं लिहायची गरज नाही. 1,00,000, 1,00,000, 4,000 आणि 30,000. तर इक्वल टू 1,00,000 प्लस 1,00,000 प्लस 4,000 प्लस 30,000. तर करंट ॲसेट्समध्ये 1,00,000, 1,00,000, 4,000 आणि 30,000 आहेत. त्याला आपण क्लोज करूया, म्हणजे अंडरलाईन करू. अपॉन करंट लायबिलिटीजमध्ये 2,00,000 आणि 4,000 आहेत. तर आपल्या करंट ॲसेटची जी टोटल आहे 1,00,000, 2,34,000 आणि करंट लायबिलिटी 2,04,000. $2,34,000 आणि 2,04,000.
तर 2,34,000 आणि 2,04,000 आता आपल्याला भागायचं आहे. त्याचं उत्तर येत आहे 1.15. त्याचं उत्तर 1.15:1. सगळ्यांना व्यवस्थित कळलं का करंट रेशो कसा काढला? करंट ॲसेटच्या टोटलला करंट लायबिलिटीजनी भागलं, त्याच्या व्हॅल्यू घेतल्या आणि त्याला डिवाइड केलं. सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आता हा झाला करंट रेशो. आता दुसरा असतो क्विक रेशो. क्विक रेशो म्हणजे काय की आपल्याला जर समजा आत्ता कोणी पैशाची डिमांड केली तर लगेच इमिजिएट पैसे देऊ शकतो का, त्याला आपण म्हणतो क्विक रेशो. आता क्विक रेशोमध्ये आपण काय करतो, करंट ॲसेटच्या टोटलमधनं प्रीपेड एक्सपेन्स आणि स्टॉक मायनस करतो. करंट ॲसेटच्या टोटलमधनं काय मायनस करतो, प्रीपेड आणि स्टॉक मायनस करतो, बाकी करंट लायबिलिटीज ॲज इट इज घेतो. तर आता याची जी रिलेटेड थेअरी आहे ती मी तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्समध्ये शिकवीन. आपण सम सॉल्व करायला घेऊया. दुसरा क्विक रेशो, त्याचा दुसरा प्रॉब्लेम आहे. तर आता हा जो दुसरा प्रॉब्लेम आहे त्याच्यात करंट लायबिलिटीज दिलेत, करंट ॲसेट्स दिलेत. ही करंट ॲसेटची टोटल आहे. तर करंट ॲसेटच्या टोटलमधनं तुम्हाला प्रीपेड एक्सपेन्सेस, ॲडव्हान्स टॅक्स आणि इन्व्हेंटरीज या तिन्ही गोष्टी वजा करायच्या. करंट लायबिलिटीज ॲज इट इज घ्यायचं. तर आपण दुसरा प्रॉब्लेम सॉल्व करायला घेऊया. इलुस्ट्रेशन 2. क्विक रेशो आहे तो. क्विक रेशो इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला आहे क्विक ॲसेट्स अपॉन क्विक लायबिलिटीज. क्विक ॲसेट्स अपॉन क्विक लायबिलिटीज. आता क्विक ॲसेट कसं काढतो, करंट ॲसेट्स मायनस स्टॉक मायनस प्रीपेड एक्सपेन्सेस. करंट ॲसेट्स मायनस स्टॉक मायनस प्रीपेड एक्सपेन्सेस याने आपल्याला करंट लायबिलिटीजला भाग द्यायचा आहे. करंट लायबिलिटीज तर आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. आपल्याकडे जे करंट ॲसेट्स आहेत ते 1,60,000 आहेत. 1,60,000तनं 40,000, 10,000, 10,000 वजा करायची. आणि करंट लायबिलिटीज ॲज इट इज घ्यायच्या. करंट ॲसेट्समधनं हे वजा केले आपण आणि करंट लायबिलिटीजमधनं करंट लायबिलिटीज ॲज इट इज घ्या 1,00,000. आणि आता आपण अमाऊंट काढूया. तर इकडे 1,60,000 वजा 40,000 वजा 20,000 तर 1,00,000 येतात. तर करंट
क्विक ॲसेट हे आपल्याकडे 1,00,000 आहेत आणि त्या 1,00,000ला आपण 1,00,000नी भागूया. तर इकडे त्याचं उत्तर 1 येणार, 1:1. हे लक्षात आलं का सगळ्यांना? हॅलो, सगळे जागेत का झोपले? सम लक्षात आला का? ओके. म्हणजे आपण काय केलं, करंट ॲसेट्समधनं स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस वजा केले, त्याला करंट लायबिलिटीजनी भागलं. ओके. आता पुढचा रेशो आहे कॅश रेशो. आता कॅश रेशोमध्ये म्हणजे काय, फक्त कॅश आणि इन्व्हेस्टमेंटच घेतो. कॅश रेशोमध्ये आपण काय घेतो, कॅश आणि इन्व्हेस्टमेंटच घेतो आणि त्याला डिवाइड करतो करंट लायबिलिटीजने. ओके. तर आता मी तुम्हाला PDF स्क्रीन शेअर करतो. मागचा पण प्रॉब्लेम आपला वाचायचा राहिला होता, तर दोन्ही प्रॉब्लेम आपण वाचूया. सगळ्यांना PDF स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. तर दुसरा जो प्रॉब्लेम होता त्याच्यात बघा, इथे करंट लायबिलिटीज दिलंय, इथे करंट ॲसेट्स दिलंय, इन्व्हेंटरी स्टॉक दिलंय, प्रीपेड टॅक्सेस 2 दिले. तर आपण काय केलं, करंट ॲसेट्स 1,60,000 आहे. 1,60,000तनं 40,000 स्टॉक, 40,000 स्टॉक आणि 10 आणि 10 20,000 प्रीपेड एक्सपेन्सेस हे मायनस केलं, म्हणजे 1,00,000 आलं. 1,60,000तनं 60,000 गेले, 1,00,000 आले आणि करंट लायबिलिटीज 1,00,000 आहे, त्याला आपण भागलं, म्हणजे रेशो आला 1:1. कॅश रेशो. तर कॅश रेशोचा हा प्रॉब्लेम आहे तिसरा. तर याच्यात तुम्हाला कॅश दिलं आहे, मार्केटेबल सिक्युरिटीज दिलं आहे, अकाउंट पेएबल, अकाउंट रिसिएबल. तर हे तुम्हाला काही घ्यायचं नाही आहे, फक्त कॅश आणि मार्केटेबल सिक्युरिटीज घ्यायचं आहे. कॅश आणि मार्केटेबल सिक्युरिटीज घेऊन आणि क्रेडिट लायबिलिटीजमध्ये अकाउंट पेएबल, नंतर करंट टॅक्सेस पेएबल आणि लॉंग टर्म लायबिलिटीज हे असे तिन्ही घ्यायचे आणि त्याला भाग द्यायचा आहे. ठीक आहे. तर आता आपण तिसरा प्रॉब्लेम सॉल्व करूया. मी तुम्हाला एक्सेलची स्क्रीन शेअर करतो. ओके. सगळ्यांना एक्सेलची स्क्रीन दिसते का? सगळ्यांना एक्सेलची स्क्रीन दिसते? ओके, आपण स्टार्ट करूया. तिसरा आहे कॅश रेशिओ.
तर हा जो कॅश रेशो आहे इक्वल टू कॅश प्लस मार्केटेबल सिक्युरिटीज अपॉन करंट लायबिलिटीज. तर कॅश प्लस मार्केटेबल सिक्युरिटीज अपॉन करंट लायबिलिटीज. तर आपल्याकडे कॅश जे आहे, कॅश आहे 10 लाख आणि मार्केटेबल सिक्युरिटीज 12 लाख आहे. तर आपण काय करणार, 10 लाखामध्ये 2 लाख ॲड करणार, 10 लाखामध्ये 2 लाख ॲड करणार आणि करंट लायबिलिटीज ज्या आहेत, करंट लायबिलिटीज आपल्याकडे आहेत अकाउंट्स पेएबल आणि करंट टॅक्स पेएबल 5 लाख आणि 1 लाख. लॉंग टर्म लायबिलिटीज येणार नाही. 5 लाख आणि 1 लाख या करंट लायबिलिटीज आहेत. त्या दोघांची टोटल करणार. तर 10 प्लस 2 12 आणि 5 आणि 1 6 म्हणजे टोटल येणार 12 लाख अपॉन 6 लाख. म्हणजे त्याचं उत्तर 2:1 येणार. सगळ्यांना कळलं का कॅश रेशो कसा काढला? कॅश प्लस करंट लायबिलिटीज अपॉन करंट लायबिलिटीज, कॅश प्लस मार्केटेबल सिक्युरिटीज अपॉन करंट लायबिलिटीज. कॅश हे 10 लाख, नंतर मार्केटेबल सिक्युरिटीज 2 लाख, करंट लायबिलिटीज 5 लाख आहे, 5 लाख आणि 1 लाख टोटल 6 लाख आली आणि 12 लाखाला 6 लाखांनी भागलं म्हणजे त्याचं उत्तर 2:1 आपलं आलं. ठीक आहे. तर आता पुढचा प्रश्न. ओके, पुढचा प्रश्न आपण करूया. मी PDF स्क्रीन शेअर करतो. सगळ्यांना PDF स्क्रीन दिसतंय का? सगळ्यांना PDF स्क्रीन दिसतंय का? तर आपण स्टार्ट करूया. हा जो प्रॉब्लेम आहे, यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट नेट वर्किंग कॅपिटल. आता नेट वर्किंग कॅपिटल पण म्हणतात, नेट वर्किंग कॅपिटल रेशो पण म्हणतात, दोन्ही सेमच आहे. नेट वर्किंग कॅपिटल किंवा नेट वर्किंग कॅपिटल रेशो हे दोन्ही सेम आहे. तुम्हाला करंट रेशो दिलाय, करंट आले, करंट लायबिलिटीज दिल्या नाहीयेत. तर नेट कॅपिटल काढतो, करंट असेट्स मधनं करंट लायबिलिटीज मायनस करतो.
करंट ॲसेट्समधनं करंट लायबिलिटीज मायनस करून आपल्याला नेट वर्किंग कॅपिटल मिळतं, पण आपल्याला करंट लायबिलिटीज दिलेल्याच नाही आहेत. तर आपल्याला पहिलं करंट लायबिलिटीज कॅल्क्युलेट करायला लागेल. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, पहिलं एक इक्वेशन घ्यावं लागेल. तर इक्वेशन कसं घ्यायचं की आपण सॉल्व करूया प्रॉब्लेम. मी तुम्हाला एक्सेलचं स्क्रीन शेअर करतो. तर आता पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? हॅलो, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय? सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का एक्सेलचं? हॅलो, ओके. तर नीट लक्ष द्या. पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, करंट रेशोचा फॉर्म्युला घ्यावा लागेल. तर हे इल्युस्ट्रेशन 4 आहे. इल्युस्ट्रेशन 4 मध्ये पहिल्यांदा करंट रेशोचा फॉर्म्युला घ्यावा लागेल आपल्याला. करंट ॲसेट्स अपॉन करंट लायबिलिटीज हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता आपल्याला काय करायला लागेल, जे माहिती आहे आपल्याला, तर इथे आपल्याला काय माहिती आहे, क्वेश्चनमध्ये करंट रेशो माहिती आहे 3:1. तर 3:1 आपण फक्त 3 लिहू शकतो. नंतर करंट ॲसेट्स जे आहेत, करंट ॲसेट 2,10,000 आहे. तर 3 = 2,10,000 अपॉन करंट लायबिलिटीज. आता हे समीकरण आपल्याला सॉल्व करायचं आहे. 3 बरोबर 2,10,000 अपॉन करंट लायबिलिटीज. आता समीकरण आपण कसं सॉल्व करतो, हे करंट लायबिलिटीज जे खाली आहे डिनॉमिनेटरला, ते आपण असं लिहू शकतो, 3 करंट लायबिलिटीज बरोबर 2,10,000. म्हणजे करंट लायबिलिटीज बरोबर 3 करंट लायबिलिटीज बरोबर 2,10,000. म्हणजे करंट लायबिलिटीज बरोबर 2,10,000 भागिले 7. 2,10,000 भागिले 7 म्हणजे त्याचं उत्तर येणार 30,000. इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? हॅलो, येस, व्हेरी गुड. इथपर्यंत सगळ्यांना कळलं? ओके. आता नीट लक्ष द्या. नेट वर्किंग कॅपिटल किंवा नेट वर्किंग कॅपिटल रेशो आपल्याला करंट ॲसेट्समधनं करंट लायबिलिटीज वजा करायच्या. नेट वर्किंग कॅपिटल पण म्हणतात किंवा नेट वर्किंग कॅपिटल रेशो पण म्हणतात. ॲक्च्युली रेशो नाही म्हणत, पण इथे बुकमध्ये दिलं आहे म्हणून आपण म्हणतो. CA वाले म्हणतात म्हणून तसं म्हणायचं, पण खरं रेशो हा शब्द म्हणणं चुकीचं आहे. तर नेट वर्किंग कॅपिटल किंवा नेट वर्किंग कॅपिटल रेशो, तर हे काय, करंट ॲसेट्स. सर ओके, आपण इक्वेशन कसं सॉल्व करतो मी तुम्हाला दाखवतो. हे तुम्हाला एखादी दुसरी स्टेप कळली नसेल. दुसरी स्टेप आपण कशी लिहिली माहिती आहे का? दुसरी स्टेप 3 = 2,10,000 डिवाइड बाय 780 ही अशी स्टेप आहे. डिवाइड बाय करंट लायबिलिटीज. हां, नाही तुझं बरोबर आहे. 3 डिवाइड करायला पाहिजे. सॉरी 3 डिवाइड करायला पाहिजे. 3 डिवाइड करून आपलं उत्तर 70,000 येणार. ओके, थँक्यू. 3 डिवाइड करायला पाहिजे. 3 डिवाइड करून आपलं उत्तर 70,000 येणार. ते मी चुकून 7 डिवाइड करून 30,000 काढलं. ओके. तर आता नेट वर्किंग कॅपिटल कसं काढतो? करंट ॲसेट्समधनं करंट लायबिलिटीज मायनस करतो. करंट ॲसेट्स आहे 2,10,000 आणि करंट लायबिलिटीज आहे 70,000. ते मायनस करून आपल्याला मिळणार 1,40,000. तर हा प्रॉब्लेम सगळ्यांना व्यवस्थित कळला का? हॅलो,
हा प्रॉब्लेम सगळ्यांना व्यवस्थित कळला का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण लेक्चर संपूया. जी राहिलेली थेरी आहे तर मी काय करीन ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाठवेन. तर हे सगळे तुम्ही एकदा सॉल्व करा. ओके, अजून काय डाऊट्स असेल तर मला विचारा. तर सगळ्यांना थँक्यू.